तर नमस्कार मुलांनो, कसे आहात रे सगळे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 इयत्ता 9वी भाग 2 चा संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 कंटिन्यू करणार आहोत। तर त्यातले पहिले 3 प्रश्न मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोडवून दिलेले आहेत। त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। ज्यांनी अजूनही तो व्हिडिओ बघितला नाही त्यांनी तो व्हिडिओ बघा। आता आपण या व्हिडिओमध्ये चौथ्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर चौथा प्रश्न आहे बघा, आकृतीमध्ये दर्शविलेल्या कोणांच्या मापांवरून कोण x आणि कोण y यांची मापे काढा आणि सिद्ध करा की रेषा L समांतर रेषा M। आता आपल्याला सिद्ध काय करायचे आहे की रेषा L समांतर रेषा M हे आपल्याला सिद्ध करायचे आहे। तर सोपं आहे बघा, काय लिहिले बघा उत्तरामध्ये, आकृतीमध्ये कोण x व 130 अंश मापाचा कोण, म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोण x व 130 अंश मापाचा कोण हे परस्परांशी विरुद्ध कोण आहेत। बरोबर, आपल्याला या ठिकाणी क्लिअर दिसते हा कोण x आणि या ठिकाणी 130 अंश। तर हे काय आहेत, ते परस्परांचे विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोणांची मापे ही काय असतात रे, समान असतात। बरोबर, विरुद्ध कोणांच्या मापांची बेरीज ही काय असते, विरुद्ध कोण जे असतात त्यांची मापे हे समान असतात। म्हणजे या ठिकाणी 130 अंश आहे आणि इथं आहे x, मग त्याच्यामुळे काय येईल रे बघा, x सुद्धा किती येईल तर तो 130 अंश येईल, कारण का हे दोन काय आहे ते परस्परांशी विरुद्ध कोण आहे, त्याच्यामुळे x सुद्धा किती येईल तर तो 130च येईल। आता पुढे बघूया, आणि म्हणून कोण x हा किती येईल रे, तर तो 130 येईल। याला आपण इक्वेशन 1 म्हणून टाकूया। आणि त्याचप्रमाणे कोण y, आता या ठिकाणी बघूया कोण y। आता इथे कोण y आणि हा 50 डिग्री, बरोबर, हे काय आहे तर ते एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत। मग आता काय लिहिले बघूया, आणि म्हणून कोण y हा सुद्धा किती येईल रे, तर तो सुद्धा येईल 50 अंश येईल, कारण काय तर ते सुद्धा एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत म्हणून। आता ह्याला सुद्धा आपण इक्वेशन नंबर 2 म्हणून टाकूया। आता आपल्याला काय करायचं आहे, सिद्धता बघायची आहे। त्याच्यामध्ये काय येईल तर बघा, आकृतीमध्ये कोण x व 50 अंश मापाचे कोण हे अंतरकोण आहेत। आता या ठिकाणी बघूया अंतरकोण कोणते कोणते, तर कोण ह्या बघा, कोण x आणि कोण म्हणजेच 50 अंश 50 डिग्री आणि x हे काय आहेत तर ते अंतरकोण आहेत। म्हणजे या दोन समांतर रेषा आणि त्यांच्या आतले हे दोन कोण म्हणजे ते काय आहेत रे, तर ते परस्परांचे अंतरकोण आहेत। बरोबर, मग त्याच्यामुळे कोण x आणि 50 डिग्री हे काय आहेत रे, अंतरकोण आहेत। आणि अंतरकोणांची मापांची बेरीज किती असते रे, तर ते 180 अंश असते। बरोबर, आता 180 अंश आहे का ते आपण टॅली करूया। चला आता या ठिकाणी बघूया, कोण x अधिक 50 डिग्री, ठीक आहे, 50 अंश म्हणजेच 50 अंश किती इज इक्वल टू, आता कोण x जो आहे तो किती आहे रे, तो 130 अंश आहे, तो आपण या ठिकाणी लिहिला, आणि 50 डिग्री ते आहे तसंच आहे। बरोबर, मग 130 अंश अधिक 50 अंश, कारण का रे, तर 1 वरून काय आपण घेतलंय तर कोण x जे माप आहे ते किती आहे, 130 अंश आहे। ओके, मग आता यांची सरळ आपण बेरीज करूया। कोण x बरोबर, आता काय करायचं आहे बघा, या ठिकाणी कोण x प्लस 50 डिग्री म्हणजेच किती आलं बघा, तर ते 130 अधिक 50 किती आले तर ते 180 आलेलं आहे। बरोबर, म्हणजे दोन कोणांच्या मापांची बेरीज किती आली आहे तर ती 180 अंश आलेली आहे। म्हणजेच ते परस्परांचे अंतरकोण आहेत। आणि अंतरकोण असल्यामुळे जर समांतर रेषामध्ये जर दोन समांतर रेषा आणि त्यांचे दोन कोण अंतरकोण असेल तर त्या दोन रेषा या परस्परांना काय असतात रे, तर ते समांतर असतात, आणि म्हणून रेषा L समांतर रेषा M आहे, हे काय झालं आहे, सिद्ध झालेलं आहे। पाचवं आपण बघूयात, आकृतीमध्ये रेषा AB समांतर रेषा CD समांतर रेषा EF आणि रेषा QP ही त्यांची छेदिका आहे। म्हणजेच काय दिलं आहे बघा, रेषा AB समांतर रेषा CD समांतर रेषा EF आणि QP ही जी आहे ती त्यांची छेदिका आहे। जर y∗z म्हणजे y∗z बरोबर 3:7 असेल तर x ची किंमत काढा। y∗z ची किंमत दिली आहे 3:7 आणि आपल्याला दिलं आहे त्यांनी x काढायचा आहे। ओके, सोपं आहे बघा। आता आपल्याला काय करायचं आहे, आकृतीमध्ये बघा उत्तरामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, समजा रेषा QP ही रेषा AB रेषा CD व रेषा EF यांना अनुक्रमे LMN म्हणजे या ठिकाणी बघा तुम्ही LMN त्यांनी या ठिकाणी लिहिलं आहे LMN म्हणजे हा पॉईंट, बरोबर, LMN या ठिकाणी N बिंदूमध्ये छेदते, LM आणि N या बिंदूमध्ये छेदते। ओके, म्हणजेच त्यांनी क्लिअरली दिलं आहे। म्हणजेच काय दिलं आहे त्यांनी, आणि तर y∗z किती आहे तर तो 3:7 आहे। y∗z आहे 3:7 हे त्यांनी ऑलरेडी प्रश्नामध्ये दिलेला आहे। आता या ठिकाणी बघा y∗z आणि 3:7 आहे, मग त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला गुणोत्तर व प्रमाणाचं वापरलं पाहिजे।
मग या गुणोत्तरांची आपण एक समानपट मानूया, ती मानूया आपण ए, बरोबर. आता कोण वाय आणि कोण झेड यांच्या गुणोत्तराचे समानपट आपण ए मानू, बरोबर. तुम्ही कोणतंही चल वापरला तरीसुद्धा चालते. मग काय करायचं आहे, कोण वाय हा किती आहे, आता त्यांनी दिला आहे वायची किंमत आहे 3 आणि झेडची आहे 7. मग त्याच्यामुळे कोण वाय येईल हा 3a व कोण झेड येईल हा 7a येईल, बरोबर. मग त्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणून टाकूया. परत बघा, कोण ए हा येईल 3a आणि कोण झेड हा येईल 7a डिग्री येईल, बरोबर. 3a डिग्री आणि 7a डिग्री चालतं. तर पुढं काय करायचं आहे बघा, रेषा ए बी समांतर रेषा सी डी समांतर रेषा ई एफ व रेषा क्यू पी ही त्यांची छेदिका आहे, जसं की वर त्यांनी दिलेलं आहे. तुम्ही सुरुवातीला लिहिल्यानंतर डबल लिहायची गरज नाही, ठीक आहे. त्यानंतर आता काय येईल बघा, कोण एम एन ई, मी या ठिकाणी एक डायग्राम काढले, तीच डायग्राम काढली आहे. कोण एम एन ई म्हणजे हा कोण बरोबर कोण एल एम सी म्हणजे हा एक कोण आणि हा एक कोण, हे काय आहेत रे, तर ते परस्परांचे संगत कोण आहेत, बरोबर आहे. मग त्याच्यामुळे हा कोण आणि हा कोण तो काय येईल समांतर येणार, कारण ते संगत कोण आहेत. आणि म्हणून काय येईल कोण एम एन ई बरोबर कोण एल एम सी, कारण काय आहे तर ते परस्परांचे संगत कोण आहेत. याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणून टाकूया. त्यानंतर कोण एम एन ई बरोबर वाय, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोण एम एन ई म्हणजे हाच कोण एम एन ई तो काय आहे, त्याची किंमत वाय, कारण हा कोण वाय आहे, हे कोण परस्परांचे संगत कोण आहे, तर याची जर किंमत वाय असेल तर याचीसुद्धा काय येईल रे वाय येईल. आणि म्हणून एम एन ई हा काय आहे तर तो वाय येईल, आणि कारण का तर 1 वरून, ठीक आहे. आणि याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणून टाकूया. त्यानंतर आता बघा, कोण एम एन ई अधिक कोण एम एन एफ म्हणजे आता बघूया कोणते रे, या ठिकाणी कोण एम एन ई अधिक कोण एम एन एफ हे काय आहे रे, एकाच रेषेवरचे काय आहेत, एकाच रेषेवरती रेषीय जोडीतील कोण दिसत, बरोबर. एम एन ई आणि एम एन एफ, आणि रेषीय जोडीतील कोणांचे माप किती असतात रे, रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आणि म्हणून कोण एम एन ई अधिक कोण एम एन एफ इज इक्वल टू किती येईल तर ते 180 डिग्री 180 अंश येईल, कारण का तर ते रेषीय जोडीतील कोण आहेत म्हणून. एवढं ओके, इथपर्यंत तरी कळालं. आता कोण वाय अधिक कोण झेड बरोबर 180 अंश, आता बरोबर 180 अंश का, तर आता या ठिकाणी बघा ओके, आता कोण वाय आणि कोण झेड हा का आहे रे, तर या ठिकाणी दिला आहे त्यांनी 180 वरून, कारण दिला आहे तर 3 वरून, तर 3 वर का आहे बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता 3 मध्ये आहे कोण एम एन ई काय आहे तर तो वाय आहे, बरोबर. या ठिकाणी कळालं तुम्हाला. तर कोण वाय अधिक कोण झेड हा किती आहे रे, तर तो 180 अंश आहे, कारण 3 वरून. आता कोण वायची किंमत आहे बघा, सुरुवातीला आता बघायचं कोण वाय आहे त्यांनी दिलेला आहे तो आपण किती मांडला आहे 3a डिग्री, आणि कोण झेड जो आहे तो आहे 7a डिग्री. तर याची किंमत आपण याच्यामध्ये आपण पुटअप करायची आहे. 3a अधिक 7a बरोबर किती आले रे, तर ते 180 आहे, हे वरचं आहे तसंच ते इथे येणार. आता यांच्यात आपल्याला बेरीज करायची आहे. 3 अधिक 7 आले 10, आणि ए आहे तो कॉमन आहे तर तो एकदाच लिहायचा, ए वर्ग करायचा नाही, एच लिहायचा. सो 10a बरोबर हा 180 आहे तसंच येईल. आणि आता ए बरोबर 10 या ठिकाणी गुणिले आहे, या ठिकाणी गेला की तर तो भागिले होणार. ओके, सो 180 भागिले 10 किती आले, या शून्याला हा शून्य गेला, राहिले 18. त्याच्यामुळे एची किंमत या ठिकाणी किती मिळाली रे आपल्याला, तर ए आला आहे 18. आता आपण काय करायचं आहे 3a आणि 7a मध्ये त्याची किंमत आपण पुटअप करूया. सो कोण वाय, आता वायची किंमत बघूयात आपण काय आहे, कोण वाय बरोबर 3a डिग्री, मग या ठिकाणी ए डिग्रीची आपण आता किंमत लिहूया, इज इक्वल टू 3 गुणिले 18. सो 18 त्रिक 54, त्याच्यामुळे कोण वाय आला किती बघा तर तो 54 अंशाला. ओके, आणि कोण झेडची पण किंमत आता बघूया. कोण झेड बरोबर हा 7a डिग्री, मग 7 गुणिले एची ए डिग्रीचा आला आहे आपला 18, 7 गुणिले 18 18 7 2600. ओके, सो त्याच्यामुळे कोण झेड जो आला आहे 126 अंश. आणि म्हणून आकृतीवरून आपल्याला आता काय लिहायचं आहे बघा, कोण एक्स व कोण वाय हे आंतरकोन आहेत. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आकृती कुठे आहे, तर हे बघा कोण एक्स आणि कोण वाय हे काय आहेत रे, परस्परांशी आंतरकोन आहेत. आणि आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती असते, तर 180 अंश असते. आणि म्हणून कोण एक्स अधिक आता कोण वाय जो आहे तो त्यांनी दिला आहे आपल्याला बघा, कोण किंमत काढलेली आहे, वाय काढलेला आहे 55, त्याच्यामुळे या ठिकाणी लिहा कोण एक्स अधिक कोण अधिक
54 बरोबर 180 अंश. ओके, आता आपल्याला एक्सची किंमत काढायची, त्याच्यामुळे एक्स या ठिकाणी घेतला बरोबर 54 या ठिकाणी अधिक आहे, तो पलीकडे गेल्यानंतर त्याचं चिन्ह बदलणार, तो होणार वजा. मग त्याच्यामुळे 180 वजा 54, 180 मधून 54 गेले, राहिले किती रे, तर 126 डिग्री. मग त्याच्यामुळे कोण एक्स जो आलेला आहे तो किती आला आहे, 126 डिग्री. आणि आपल्याला फक्त एक्सचीच किंमत त्यांनी विचारले होते, त्याच्यामुळे एक्स आला आहे 126 डिग्री. काल तर या व्हिडिओमध्ये आपण हे 2 प्रश्न बघितले आहेत, प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 5. आता राहिलेले क्वेश्चन मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजावून सांगते. व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. टिल देन टेक केअर, बाय.